कथा बाळूमामांची. देव माणसात आहे ते तत्पर्व चालत आले आहे. देवाचे अस्तित्व माणसात शोधणाऱ्यांना तो नक्की भेटतो. काही व्यक्ती अशाच असतात. त्यापैकी एक आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील संत बाळूमामा, जे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व जाती धर्माचे संत म्हणून ओळखले जातात. त्यांना लोक बाळूमामा म्हणून ओळखतात. त्यांच्यातील असामान्य व्यक्तित्वापुढे नतमस्तक होतात. बाळूमामांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अकोळ या आडवळणी खेड्यातील मायाप्पा सत्यव्वा या पती-पत्नीच्या पोटी झाला. मायाप्पा सत्यव्वा यांचे थोरले आणि धाकले लेक चौरगासारखे असले तरी मधला बाळू मात्र त्यांच्यातील विचित्र वर्तन कलियुग म्हणून प्रसिद्ध होता. बाळू ग्रामस्थांपासून फटकून आलेला, कुणाच्या आल्या गेल्या नसल्या, एकतावीस प्रिय मानणारा आणि सदोदित स्वतःमध्येच मग्न राहणारा होता. पण बाळूचे असे वागणे आई-वडिलांच्या जिव्हारी घोर लावण्यासारखे होते. बाळूने लहानपणापासून अनेक चमत्कार दाखवल्याच्या कथा आहेत. बाळूला कामाचे वळण लागावं यासाठी मायाप्पांनी त्याला गावातील चंदूलाल शेठच्या जैन यांच्याकडे नोकरीस ठेवले. शेठजींच्या घराच्या बकऱ्या जंगलात चारवण्यास नेण्याचे काम बाळूवर सोपवण्यात आले. बाळू त्यांचे काम व्यवस्थित करत होता. काम करत असताना तो बाळळीच्या कोठारी झाडाची गादी करून त्यावर झोपत असे. बाभळीच्या काटेरी जाळीदार कुंपणाला तो खुशाल टेकून बसायचा असे सांगितले जाते. दिलेल्या फुटक्या थाळीत जेवत असे आणि जेवण झाले की थाळी घासून पुसून स्वतः स्वच्छ करीत असे. एकदा सहजच गोठ्यामध्ये गेलेल्या शेठजींच्या म्हाताऱ्या आईला बाळूच्या थाळीतून तेजस्वी प्रकाश परावर्तित होत असल्याने दिसून आले. कुठली ती थाळी उचलत ती झाली तेव्हा थाळीच्या मध्यभागी त्यांना वस्तीचे दर्शन घडले. अशा कथा मायाप्पा आणि सत्यव्वा यांनी बाळूचे लग्न लावून दिले. योग्य त्या वेळी बाळूमामांना श्री मुळे महाराजांचा अनुग्रह झाला आणि त्याच वेळी बाळूमामांचा अर्थकार्य अध्यात्मरूपी वागण्यामुळे सांप्रदायिक शास्तीची झाली तरी लाभली. बाळूमामांची गुरु परंपरा श्री दत्त, श्री नरसिंह सरस्वती नारायण महाराज, मोहनी महाराज पाटगाव आणि श्री मुळे महाराज अशी होती. इथून पुढे अनेक वर्ष गुरु शिष्याची जोडी सर्वत्र संचार करत झाली संपुष्टात आले. तेव्हापासून पंचक्रोशीतील गावापासून दूर अंतरावर असलेल्या तीर्थक्षेत्र भेटीला बाळूमामा जाऊ लागले. बाळूमामांच्या सहज बोलण्यातून वागण्यातून अनेक लीला घडत असत. त्यांच्या हातून कळत नकळत घडलेले अनेक चमत्कार अनेकांचे जीवन धन्य झाले. पण जे चमत्कार घडत होते ते त्यांनी कोणत्याही यशाचे श्रेय स्वतःकडे घेतले नाही. स्वच्छ धोतर, पूर्ण भाऱ्याचा शर्ट, डोक्यावर रुमाल, पायात चमडीची चप्पल, हातात धनगरी काठी, आडपळ उंचावर, देहदृष्टी सावळा वर्ण असलेले बाळूमामा कानडी व मराठी भाषा अस्खलितपणे बोलत तर खेडूत मंडळाशी खेडबळ भाषेत बोलत असत. माणसाने माणसासारखं वागावं ही त्यांची शिकवण होती. अखंड नामस्मरण आणि रामकृष्ण हरीचा जप हा साधा सोपा मूलमंत्र प्रत्येक सश्रद्ध मानला रुजणारे संत श्रेष्ठ बाळूमामा यांनी वयाच्या 74व्या वर्षी 4 सप्टेंबर 1966 रोजी आदमापूर येथे समाधी घेतली. बोला जय बाळूमामा. बाळूमामांच्या नावान चांग भलं, हलसिद्धनाथ अप्पांच्या नावान चांग भलं. श्री गुरुदेव दत्त.
चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. तुम्हाला येथे बाळूमामांच्या विषयी सर्व माहिती मिळून जातील. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. बोला जय बाळूमामा.